प्रेम, लग्न आणि विश्वास हे तीन वाक्य जेवढं बोलायला सोपं असतं तितकंच निभावणं कठीण। एखाद्यावर प्रेम करणं, संसार थाटणं आणि त्याच संसाराच्या मध्यांतरात विश्वासघात करणं। आजकाल प्रेमात धोका देणं इतकं सोपं झालंय की सगळे सोयरे वैरी बनून जातात। अशीच एक सत्य घटना यूपीतील मेरठमध्ये घडली आहे। उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये मर्चंट नेव्ही मधील एका अधिकाऱ्याच्या पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सौरभ राजपूत असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असून त्याची पत्नी म्हणजेच मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्लाने मिळून ही हत्या केली आहे। या प्रकरणात आता दररोज वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत। या प्रकरणात पोलिसांनी सौरभ राजपूतची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला या दोघांनाही अटक केली असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे। या व्हिडिओमध्ये आपण नेमकं प्रकरण काय, कुटुंबियांचं म्हणणं, समोर येणारे अनेक खुलासे आणि मुख्य म्हणजे ब्लॅक मॅजिक या सगळ्याबाबत जाणून घेणार आहोत। मात्र त्याआधी चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब करा आमचे हे नवीन चॅनल प्राइम टाइम महाराष्ट्र। सुरुवात करण्याआधी प्रकरण काय हे थोडक्यात जाणून घेऊयात। प्रेम विवाह करून सौरभ आणि मुक्ता आपल्या गोंडस मुलीसोबत 4-5 वर्ष सुखी व्यावहारिक जीवन जगत होते। मात्र कामानिमित्त सौरभची लंडनला रवानगी झाली आणि तो महिन्यातून एकदा आपल्या कुटुंबाला भेट द्यायचा। मात्र इकडे त्याच्या पत्नीने दुसऱ्या पुरुषासोबत प्रेम संबंध निर्माण केले। यानंतर सौरभ भारतात परत येण्याआधीच मुस्कानने आपल्या प्रियकरासोबत मिळून सौरभला त्याच्या प्रेमाच्या वाटेतून हटवण्याचा कट रचला। मुलीचा वाढदिवस असल्याने 24 फेब्रुवारीला तो आपल्या घरी आला। मुस्कान आणि सौरभने दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 तारखेला आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा केला। पार्टीनंतर जे घडलं त्याची सौरभला थोडी पण भणक नव्हती की आपल्यासोबत असं काही होईल। मुस्कानने अनेक प्रयत्न केले पण सगळे प्रयत्न तिचे अपयशी ठरले आणि अखेर 3 मार्चच्या रात्री सौरभची हत्या करण्यात आली। हत्येनंतर त्यांनी सौरभच्या मृतदेहाचे तब्बल 15 तुकडे केले आणि प्लास्टिकच्या ड्रममध्ये टाकले। हे ऐकूनच माझ्याच नाही तर तुमच्या पण मनाला धक्का बसला असेल। यानंतर ते मृतदेह दोघांनी एका ड्रममध्ये टाकले। ही घडलेली घटना कुणालाही कळू नये म्हणून आरोपींनी ड्रममध्ये सिमेंटही भरले। मुख्य म्हणजे ही संपूर्ण घटना सौरभ मुस्कानच्या 6 वर्षाच्या मुलीच्या अवतीभोवती घडली आणि याच चिमुकलीने आपल्या डोळ्यात हे संपूर्ण चित्र सामावून घेतलं। हे घडल्यानंतर मुस्कान प्रियकरासोबत हिमाचलला फिरायला निघून गेली। ही अतिशय थरकाप उडवणारी घटना प्रेमाच्या नावावर अत्यंत कलंक आहे। आतापर्यंत तुम्हाला काय घडलं हे तर समजलं असेल। आता येऊयात प्रकरणाच्या खुलास्यावर। दोघांनीही परत येऊन मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला। मात्र ते म्हणतात ना, कितीही चोरी लपवण्याचा प्रयत्न केला तरी सत्य बाहेर येतच। तसेच मुस्कान आणि तिच्या प्रियकरासोबत घडलं। शेवटी मुस्कानने तिच्या कुटुंबाला सत्य सांगत तिच्या घरच्यांनी तिला तिच्या प्रियकरासोबत पोलिसांच्या ताब्यात केलं। हा गुन्हा उघड होताच पोलिसांनी कटरच्या सहाय्याने ड्रम कापून मृतदेह आपल्या ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला। मात्र यात मृत सौरभच्या कुटुंबियांनी अनेक खुलासे केलेत। त्यांचं प्रेमविवाह मान्य नसताना मुलाच्या आनंदासाठी त्यांनी ते मान्य केलं। मात्र काही महिन्यांतच मुस्कानने तिचा खरा चेहरा दाखवण्याला सुरुवात केली। लग्नानंतर मुस्कान सतत भांडण करायची, ती कुटुंबाला जेलमध्ये पाठवेल अशा धमक्या देखील द्यायची असं सौरभच्या आईकडून सांगण्यात येतंय। तसेच या सगळ्या घटनेबद्दल मुस्कानच्या कुटुंबियांना माहीत असून सुद्धा त्यांनी यावर वेळेत उलगडा का केला नाही असा आरोप सौरभचे कुटुंबीय करतायत। इतकंच नाही तर त्याच्या आईने पुढे सांगितलंय की सौरभची हत्या करताना मुस्कान आणि तिच्या प्रियकराला माझ्या नातीनं म्हणजे सौरभच्या छोट्या मुलीनं पाहिलं होतं। कारण जेव्हा शेजारी तिला विचारायचे की तुझे बाबा कुठे गेलेत तेव्हा ती त्यांना सांगायची की पप्पा घरातील ड्रम मध्ये आहेत। मात्र मेरठ पोलिसांनी कविता देवी यांचा हा दावा फेटाळून लावला। मुस्कान आणि तिचा प्रियकर जेव्हा ड्रम विषयी बोलत होते तेव्हा तिच्या लहान मुलीने ते ऐकलं असेल। मुलीला या घटनेबद्दल काहीही माहित नव्हतं असं पोलीस अधीक्षक विक्रम सिंह यांनी स्पष्ट केलंय। मात्र यावर आणखीन एक पडगा उघडीस आलाय जे ऐकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल। ते म्हणजे जादूटोणा। होय, सध्याच्या काळात सुद्धा हे घडतंय यावर विश्वास बसत नाहीये। पोलिसांनी केलेल्या तपासात मुस्कानचा प्रियकर साहिल जो दैवी शक्तींवर विश्वास करत होता, त्यामुळे मुस्काननं या सगळ्याचा फायदा उचलला। मुस्कानचा प्रियकर साहिल ज्याने तिला या गुन्ह्यात मदत केली होती त्याच्या घरातून पोलिसांना अनेक विचित्र गोष्टी सापडल्या आहेत। या सगळ्या गोष्टी त्याच ठिकाणी मिळाल्या ज्या ठिकाणी तिनं सौरभची हत्या केल्यानंतर त्याचं शीर आणि हात बॅगमध्ये ठेवून आणलं होतं। पोलिसांनी या घराचा संपूर्ण तपास केला आणि त्यातून काहीतरी एक वेगळंच चित्र समोर आलं।
इथल्या भिंतींवर अनेक अनपेक्षित गोष्टी दिसून आल्या। साहिलनं या भिंतींवर महादेव यांचा फोटो बनवला होता। त्याशिवाय तंत्रक्रियेसंबंधित मोठं चित्र एका ठिकाणी दिसलं। स्केच पेनच्या मदतीनं त्यानं हे सगळं चित्र बनवलं होतं। त्या रूममध्ये एक मांजर देखील सापडली, ती त्याची पाळी मांजर असल्याचं समजलं। मुस्कान सतत साहिलला सांगत होती की तिला दिव्य आणि अलौकिक शक्ती आजूबाजूला असल्याचं जाणवतंय। तसेच मुस्कानने साहिलला महादेव आणि स्वतःला पार्वती म्हणायची। तिने साहिलला सांगितलं की देवीनं तिच्या पतीच्या म्हणजेच सौरभच्या हत्या करण्याचा सांगितलं आहे। त्यातच सौरभला मद्यपान करण्याची सवय होती असं पोलिसांनी सांगितलंय। त्यामुळे अंधश्रद्धेच्या नावाखाली स्वतःच्याच नवऱ्याचा जेवणात बेशुद्धीचा औषध देऊन त्याची निर्घृण हत्या करण्यात आली। आता मुस्कान आणि तिचा प्रियकर सौरभ कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सौरभची आई कविता देवी आणि त्यांच्या मुलाने केली आहे। तसेच मुस्कानच्या कुटुंबियांनीही त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी असं पोलिसांना सांगितलं गेले। माझ्या मुलीने प्रियकराच्या साथीने नवऱ्याची हत्या केली आहे, ती समाजात राहण्यासाठी योग्य नाही आणि इतरांसाठीही धोकादायक आहे। तिला तात्काळ फासावर लटकवा असं मुस्कानच्या वडिलांनी ANI या वृत्तसंस्थेला सांगितलंय। सौरभ खूपच चांगला मुलगा होता। आमच्या मुलीनं त्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे, तिला शिक्षा झालीच पाहिजे असं मुस्कानच्या आईने म्हटलंय। दरम्यान मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांनी या गुन्ह्याची कबुली दिली असून तुरुंग प्रशासनाचे वरिष्ठ अधीक्षक विरेश राज शर्मा यांनी मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्लाबाबत माहिती देताना सांगितलंय की मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना बुधवारी संध्याकाळी 6 वाजता तुरुंगात आणण्यात आले। मुस्कानला महिलांच्या बराकमध्ये ठेवण्यात आले तर साहिलला पुरुषांच्या बराकमध्ये ठेवण्यात आले। त्यामुळे आता पुढे कोणती कारवाई केली जाणार, आरोपींना काय शिक्षा दिली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पण यूपीच्या मेरठमध्ये घडलेली ही भयानक घटना प्रेम करण्याच्या आंधळ्या शर्यतीत नातेसंबंधाचा रास आणि गुन्हेगाराची भयानक उदाहरणं ठरली आहे। त्यामुळे प्रेम करणं चुकीचं की प्रेमात विश्वास ठेवणं चुकीचं हा खरा प्रश्न इकडे उपस्थित होतोय। यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।